मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेमध्ये झाला. ते मोठे झाले गोकुळात आणि राज त्यांनी द्वारकेवर केला. परंतु एक प्रश्न जो आपल्या सर्वांच्या मनात कायम येतो तो हा आहे की ज्या भव्य आणि दिव्य नगरीला स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी वसविले होते ते समुद्रात कसे गेले, ती नगरी कुठे गेली आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांचे काय झाले. याच प्रश्नांची उत्तरे आपण यातून जाणून घेणार आहोत. द्वारका नगरी श्रीकृष्ण यांची कर्मभूमी या नावाने सुद्धा ओळखली जाते. महाभारतातल्या वरमित्र कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा कंसाचा वध केला होता तेव्हा जरसक यांनी प्रण केला की ते कृष्ण आणि यदुवंशाचा पूर्णपणे नाश करतील आणि जेव्हा पण जरसन यांना संधी मिळताच ते मथुरा व यदुवंशांवर हमला करत असे, अन्याय करत असत. त्यांच्या या अत्याचार थांबण्याचे नावच घेत नव्हते. अशामध्ये यदुवंशाच्या सुरक्षिततेसाठी श्रीकृष्ण यांनी मथुरा सोडणे हेच योग्य होईल असे ठरवले. मथुरा सोडल्यानंतर त्यांनी समुद्र किनाऱ्याजवळ भव्य आणि दिव्य नगरी स्थापन केली, जिचे नाव द्वारका असे ठेवले. द्वारकेत आल्यानंतर ते त्यांच्या प्रियजनांसोबत सुखासमाधानात जीवन व्यतीत करू लागले. काही वर्षात वेळेचे गणित बदलले. जवळजवळ 36 वर्षे ते कुशलतेने राज्याचे संचालन करता करता एक दिवस अचानक त्यांचे शरीर तागल्यानंतर वैभवशाली द्वारका नगरी सुद्धा समुद्रात गेली. मित्रांनो, पौराणिक ग्रंथांमध्ये या घटनांशी संबंधित 2 कथेची माहिती आपल्याला मिळते. पहिली कथा म्हणजे माता गांधारी यांनी श्रीकृष्णांना दिलेला श्राप आणि दुसरी कथा ऋषींच्या द्वारे श्रीकृष्ण यांचे पुत्र श्याम यांना दिलेला श्राप. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर महर्षी व्यास यांचे शिष्य संजय यांनी माता गांधारी यांना असे सांगितले की पांडव यांच्या साथीदारांसोबत आणि द्रौपदीसोबत हस्तिनापूर येथे आले आहेत. तेव्हा त्यांना मोठा मानसिक त्रास झाला. तरीही त्यांनी त्यांच्या मनातला कसाबसा आवर घातला. परंतु त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली की पांडवांच्या सोबत भगवान श्रीकृष्ण सुद्धा आले आहेत तेव्हा त्या क्रोधित झाल्या. त्या श्रीकृष्ण यांना श्राप देताना बोलल्या की जर मी माझ्या आराध्याची खूप मनापासून आराधना केली आहे आणि निस्वार्थ भावाने पतिव्रतेचे पालन केले आहे, ज्या प्रकारे माझ्या कुळाचा नाश झाला आहे त्याच प्रकारे तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या कुळाचा सुद्धा नाश होईल. तुमची ही आलिशान द्वारका नगरी तुमच्या समोर समुद्रात बुडून जाईल. गांधारी यांचे हे बोलणे ऐकल्यावर श्रीकृष्ण हसून बोलले की माता, मला याच आशीर्वादाची प्रतीक्षा होती. मी तुमच्या ह्या श्रापाचा सहर्ष स्वीकार करतो आहे. महर्षी ऋषिमेध, कर्ण, देवर्षी नारद द्वारकेत आले आणि ते भ्रमण करू लागले. तिथे कृष्णपुत्र श्याम ते त्यांच्या मित्रांसमवेत होते. त्या सर्वांनी ऋषींची चेष्टामस्करी करण्याची योजना बनवली. ज्या कामात श्यामला एका स्त्रीचा वेश धारण करून त्यांना हे विचारायचे होते की माझ्या गर्भातून काय उत्पन्न होईल. ऋषींना जेव्हा समजले की हा युवक तर आपला अपमान करत आहे तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन त्या युवकाला श्राप दिला की श्रीकृष्ण यांचा हा पुत्र ऋषी अन्नद्वंश पुरुषांचा नाश करण्यासाठी एका लोखंडाचा मुसळ निर्माण करेल, ज्याच्यामुळे तुमच्यासारखे क्रूर, अहंकारी आणि रागीट लोक त्यांच्या संपूर्ण कुळाचा संहार करतील. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम सोडून सगळ्या लोकांवर त्या मुसळाचा प्रभाव राहील. जेव्हा श्रीकृष्ण यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते बोलले की हे जरूर खरं होईल. श्रापाच्या फळस्वरूपात श्यामने मुसळाची निर्मिती तर केली आणि जेव्हा ही गोष्ट राजा उग्रसेन यांना समजली तेव्हा मुसळाला चोरून ते गुपचूप समुद्रात त्यांनी फेकून दिले. त्याचबरोबर ही घोषणा केली की आजपासून कोणतेच वैष्णव अन्नद्वंशी त्यांच्या घरी मदिराचे उत्पादन करणार नाहीत. जो कोणी व्यक्ती लपून मदिराचे उत्पादन करेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. हे ऐकून द्वारकावासियांनी मदिराचे उत्पादन न करण्याचा प्रण केला. द्वारकामध्ये अशुभ घटना घडू लागल्या. कधी खूप मोठी आंधी तर कधी तुफान. त्याचबरोबर उंदरांची संख्या एवढी वाढू लागली की मनुष्यांपेक्षा जास्त उंदीरच दिसू लागले आणि झोपलेल्या मनुष्यांचे केस व नखे कुरतडू लागले. बकरी गिधडांचा तर सारस गुबडांचा आवाज काढू लागले. संपूर्ण द्वारका नगरीमध्ये विचित्र घटना घडू लागल्या. गायींच्या पोटातून गाढव आणि कुत्रिणींच्या पोटातून मांजर जन्माला येऊ लागले. यदुवंशी तामसिक क्रियेमध्ये संमलिप्त राहू लागले. त्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे द्वारका नगरीमध्ये होत असलेले अपशकुन बघता त्यांनी असा विचार केला की कौरवांची माता गांधारी यांनी दिलेला श्राप खरा होण्याची वेळ आलेली आहे. या अपशकुनांना बघून अमावस्या कधी आहे हे जाणून घेऊन श्रीकृष्ण काळाच्या अवस्थेवर विचार करू लागले. त्यांनी बघितले की यावेळेस असेच युग बनत आहे जसे महाभारताच्या युद्धावेळेस बनले होते आणि गांधारीच्या शापाला खरं करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्णांनी यदुवंशाला तीर्थयात्रा करण्याची आज्ञा केली. भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेमुळे सगळे राजवंशी समुद्र किनारी येऊन वास करू लागले. जेव्हा हे सर्वजण एकमेकांसोबत वार्तालाप करत होते तेव्हा सार्थकीने रागाच्या भरात कृतवर्माचा अनादर केला. कृतवर्माने सुद्धा त्याच्या तोंडातून काही असे शब्द काढले त्यामुळे सार्थकीचा राग 7व्या स्तरावर जाऊन पोहोचला आणि त्याने कृतवर्माचा वध केला. हे बघून अन्नद्वंशांनी सार्थकीला चारही बाजूने घेरले आणि त्याच्यावर आक्रमण केले.
या दृश्याला बघून श्रीकृष्ण यांचे पुत्र प्रद्युम्न त्यांच्या मदतीसाठी धावले. सार्थकी व प्रद्युम्न दोघेच तो मोर्चा सांभाळू लागले, परंतु अन्नदवंशी संख्या जास्त असल्यामुळे त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि शेवटी ते दोघे त्यांच्या हातून मारले गेले.